शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. खरीप पीक विम्याचे 3,265 कोटी शासनाने मंजूर केलेले आहेत. हो मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता, आज पीक विम्याचे वितरण सुरू झालेले आहेत. आतापर्यंत 2,546 कोटींचे वाटप केलेले आहेत. सर्वाधिक 1,404 कोटी रुपये लातूर विभागाला आले आहेत. आतापर्यंत 2,546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना 3,256 कोटी रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली होती. आतापर्यंत 2,546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत 1 रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना 2,552 कोटी 60 लाख, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी 712 कोटी 75 लाख रुपये असे एकूण 3,265 कोटी 36 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक 1,404 कोटी 12 लक्ष रुपये एकट्या लातूर विभागाला मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 691 कोटी 36 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून, तर 712 कोटी 75 लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहेत. त्या खालोखाल 621 कोटी 4 लक्ष रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित मंजूर करण्यात आलेले आहेत. या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी भरपाई काय आहे जाणून घ्या. कृषी विभागाने आतापर्यंत 2,546 कोटी 6 लाख रुपयाचे वितरण केले आहेत. त्यातील 1,544 कोटी 44 लाख रुपये स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी, तर 701 कोटी 62 लाख रुपयाची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम 719 कोटी 29 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केलेले आहे. आजपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरण सुरू झालेले आहे. तर बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई मंजूर झाली आणि किती वितरण झालेले आहे ते. नाशिक जिल्ह्यामध्ये 149 कोटी 88 लक्ष मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 102 कोटी 72 लाख वितरण झालेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 282 कोटी 99 लक्ष रुपये एवढे मंजूर झालेले आहेत आणि त्या 133.55 कोटी वितरण झालेले आहेत. आता जाणून घ्या कोल्हापूर 15 कोटी 49 लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 9.67 कोटी वितरण झालेले आहेत. संभाजीनगरमध्ये 564 कोटी 18 लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 404.11 कोटी वितरण झालेले आहेत. जाणून घ्या सर्वाधिक मंजूर झालेला जिल्हा लातूर जिल्हा. यामध्ये 1,404.12 कोटी रुपये इतके मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 1,263.35 कोटी इतके वितरण केलेले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 629.4 कोटी रुपये इतके मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 433 कोटी रुपये वितरण केलेले आहेत. जाणून घ्या नागपूर जिल्ह्यामध्ये 219 कोटी 63 लक्ष रुपये
मंजूर झालेले आहेत, त्यापैकी 219 कोटी 28 लक्ष रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। उर्वरित रक्कम ही थोड्याच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला